अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. शब्दांचे अर्थ ना सगळ्यांनाच कळतात, पण आपल्या मौनाची भाषा ज्याला उमगते किंवा समजते ना तोच खरा आपला जोडीदार. प्रेमामध्ये सुद्धा असंच असतं. शोधून काही सापडत नाही, मागू म्हटलं तर मिळत नाही, वादळ वेड घुसलं तर टाळू म्हटलं ना तरी टळत नाही. मग प्रेमाचा अर्थ काय? दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी येऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. मग या प्रेमातल्या मौनाची भाषा तुम्हाला कळली ना तर वादळ वाट सुख दुःख प्रेम सगळं काही समर्पित करून हातात हात घालून जो मार्गस्थ होतो तोच आपला जोडीदार. अशा सुंदर प्रेमाची आजची ही गोष्ट. यांच्या लग्नाला ना 5 वर्ष झाली आहेत. मैत्री कधी झाली याचा शोध मात्र आज घ्यायचा आहे. असाच या प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि आमचे हे आहेत मेहुल पै. त्यांचं स्वागत करूया. आहा वा 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 वा. आज मला खरंच तुला बघितल्यावर असं म्हणावं वाटतंय ती पाहताच बाला कलीजा खलास झाला. हे तुला मी म्हटलंय, पण आता ह्याला काय म्हणायचं, द हँडसम असा आमचा हिरो मेहुल. मनपूर्वक स्वागत. आमचे जावई बापू आज आलेले आहेत, त्यामुळे अभिज्ञा तुझं काही खरं नाही, पण तरीही प्रेमाची गोष्ट ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मेहुल, आज आपण बोलायचं आहे, त्यामुळे प्रेमाची गोष्ट ऐकूया. अभिज्ञा. हो हो. मेहुल, तुझं स्वागत आहे. आज समस्त स्टुडिओ तुझ्या बाजूनी आहे बरं का, कारण अभिज्ञा आमचीच आहे. तिला खूप बडबडताना मी बोलताना म्हणण्यापेक्षा बडबडताना पाहतो. तुझी बाजू काय आहे, आमचे हे कसे आहे हे मात्र आज हवं आहे. पण मस्त दिसत आहे दोघे, अशी दृष्ट काढून टाकलेली आहे. इडा पिडा जाओ आणि ती गेलेली आहे. हाय मेहुल, हिला कॉलेजमध्ये पाहिलं ना तुम्ही, खूप भाव खायचा वगैरे म्हणे तुम्ही तेव्हा. खूप ग. हो, मी खूप ॲक्च्युली हिला पाहिलं कॉलेजमध्ये, पण म्हणजे ही ज्या वेळेला कॉलेजला यायची त्यावेळेला मी कधीच नाही जायचो, कारण ही सकाळी 7 वाजता येऊन 12 वाजता घरी, आणि मी 12ला जायचो, कारण मी लेक्चर अटेंड त्यामुळे मी लेक्चर सोडून सगळं अटेंड करायचो. त्यामुळे तशी ओळख होती कॉलेजमध्ये, काउन्सिलमध्ये असल्यामुळे. पण हो, म्हणजे तेव्हापासून मी तर हिला तेव्हा कॉलेजमध्येही सांगायचो की काय येते रोज एवढी लांबनं कॉलेजला, आठवड्यातनं एकदा येत जा. म्हटलं मी अभ्यास करायला येते, माझं तुझ्यासारखं नाही आहे. सगळ्यांनीच अभ्यास केला तर बाकी कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी कोण करणार? पहिल्यांदा मी असं ऐकते काहीतरी. अभिज्ञा, काय आहे ते? अरे नाही, म्हणजे हे तर मी माझ्या प्रिन्सिपलांना सांगितलं होतं की कॉलेज डे कोणी करायचे ऑर्गनाईज. नाही, तो त्याच्यात म्हणजे त्याचा एरिया तो आहे, म्हणजे त्याच्यात म्हणजे ऑर्गनाईज करणं, इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं हे त्याच्या इट इज इन हिज ब्लड. सो त्याच्यामुळे ते कॉलेजपासून आहे आणि ते संस्कार त्याचे कॉलेजपासून झालेले आहेत. पण मी जेव्हा कॉलेजला यायचे तेव्हा ऑफकोर्स माझा हा हेतू होता की मी ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेईन, पण ना तेवढी मी, म्हणजे तू आता म्हणशील की मी रुपारेल जी आहे, पण मी नाटक कंपनीत वगैरे एवढी नाही रुळले, कारण माझा जॉब असल्या कारणाने मी फक्त लेक्चर्स अटेंड करायचे आणि मग जायचं, कारण मला जॉब असल्या कारणाने मी फार ते करू शकले नाही. अभ्यासू मुलगी. हां, त्याच्यामुळे. आणि हा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त आणि अभ्यासात पण अभिज्ञा असा इतका हँडसम आणि असा तो आमचा रांगडा गडी वगैरे बघून पाठी नाही लागलीस तू? नाही, तुझ्या पाठी लागल्या पाहिजे त्याने. मी तुला सांगू का ताई, कॉलेजमध्ये असताना प्रत्येक मला आधी मेहुल कोण हे माहिती नव्हतं, मी नाव ऐकून होते, कारण मी कॅन्टीनमध्ये बसल्यावर प्रत्येक मुलगी, आज ना माझ्याशी मेहुल बोलला, आज ना मेहुलने माझ्याकडनं नोट्स घेतले.
म्हणलं हा कोण आहे मेहुल, की प्रत्येक मुलगी एवढी मेहुल 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 करते, कोण आहे आणि म्हणून मला ती उत्सुकता होती की हा कोण आहे मेहुल. मग मला कळलं की तो काउन्सिलमध्ये असतो आणि तो GS होता ज्युनियर कॉलेजला मी ज्युनियर सेक्रेटरी होतो जे 12वी पर्यंत, आणि तो मग तो काउन्सिलचा भाग होता, कल्चरल सगळ्याचा तो भाग होता. म्हणून मग मी काउन्सिलमध्ये जेव्हा बसायचे तेव्हा अगदी मी तुला सांगू का, मला असं वाटतं 5 ते 6 वेळेला मला मेहुल दिसला फक्त. आणि एकदा मी बॅग ठेवली होती माझी, काउन्सिलमध्ये येऊन बसले होते, मी बॅग ठेवली होती, तेव्हा हा आला आतमध्ये आणि हा म्हणतो की जरा प्लीज बॅगा तुम्ही बाहेर ठेवा ना, इकडे जागा नाही आहे. आई शपथ. आणि मला असं झालं की हाय मेहुल, आणि हा बोलल्यावर पोरी खुश काय होत आहेत, हा एवढा आगाऊ आगाऊ पोरगा आहे. आणि तेव्हा मला असं झालं की मला ह्याच्याशी बोलायचंही नाही आहे, नाव आय डोंट वॉन्ट टू नो ऑल्सो हु इज मेहुल. एवढा आगाऊ आजचा राग असा तो बाहेर आलेला आहे. मेहुल हे काय म्हणजे तिला एक पटवण्याची एक वेगळी ट्रिक असते का? म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात ना की भाडेकरू असे गुंड आणायचे, तिच्यावर सोडायचे आणि मग हिरो जातो. आणि नाही, तेव्हा कॉलेजमध्ये तसा त्या प्रकारचा विचार काहीच नव्हता, कारण एवढं इंटरॅक्शन नव्हतं तेव्हा. मी एक वेगळ्या विचारांमध्ये होतो, ती वेगळं तिचं आयुष्य जगत होती. त्यामुळे त्या वेळेला काही असं डोक्यात नव्हतं की आपण हिला पटूया किंवा काय. कॉलेजमध्ये असं काही नव्हतं. पण नंतर ग्रॅज्युअली जेव्हा आम्ही मध्ये काही अनेक वर्ष आमच्यात संपर्कच नव्हता, मग त्याच्यानंतर एकदा हिच्या घरी अंधेरीला गणपती होता, गणपतीचा सण होता, आणि तेव्हा हिने मला आमंत्रण देण्यासाठी असा मेसेजही केला होता. पण त्या आमंत्रणाच्या एक हिडन असा एक वेगळा मेसेज होता, पण तो मला तेव्हा कळला नाही. तेव्हा ती म्हणाली होती की माझ्या आईलाही तुला भेटायचं आहे तर तू एकदा ये. नाही, असं काहीच मी बोलले नव्हते. मी एक मिनिट, हा काही बोलतोय. मी ह्याला गणपतीला बोलवलं आणि तेव्हा ना माझ्या घरी लग्नाची बोलणी म्हणजे लग्नाची बोलणी इन द सेन्स आई म्हणत होती की अभिज्ञा असे 3 व्यक्ती असतील जर का आत्ता तुझ्या आयुष्यात की तुला असं वाटेल की हा जोडीदार म्हणून छान आहे, तर ते कोण असतील. मला नाही माहिती का मला ह्याचा विचार आला. आई स्वेअर ताई मी तुला सांगते, मी ह्याला मेसेज केला, अरे आई ना असं असं म्हणाली की तुला कोण जोडीदार आवडेल, आणि मला माहीत नाही काय यार, मला तुझा विचार आला. मी जेन्युअनली त्याला हे सांगितलं. त्याच्यावर त्याचा रिप्लाय आला हा हा हा. कसं आहे, एकतर भरपूर वर्ष काही संपर्कच नव्हता, आणि ऑल ऑफ अ सडन असा मेसेज ही मला करणार की आईने मला असा प्रश्न विचारला, मी त्याच्यात तुझं नाव सांगितलं, मला रिप्लाय काय द्यायचा हा कळला नाही त्यावेळेस. त्यामुळे मी ती मोमेंट असं लाईट करण्यासाठी मी हसलो त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मला असं झालं फुली या माणसावर, जो ह्या प्रश्नाला हा 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 असं उत्तर देतोय त्याला फुली आहे. आणि मग मी त्याला, तो आला, गणपतीचं दर्शन घेतलं, तो गेला. त्याच्यानंतर मी त्याला एक मेसेज केला नाही त्याच्यानंतर. तू फार ग, अगदी तू फारच ग. अरे नाही म्हणजे मला हे नाही आवडत, मला ते नाही, मला असं झालं की हा 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 मेसेज नव्हता. असं असू शकलं असं ना की अरे हो का, वा काय गंमत झाली, असं असू शकतं ना. म्हटलं ना, मौनाची भाषा ज्याला कळते ना त्याला प्रेम कळतं. अभिज्ञा प्रत्येक वेळेला ते बोलून दाखवावं लागत नाही. अभिज्ञा एका सुंदर कॉलेजमध्ये, जिथे अनेक कलाकारांनी जन्म घेतलेला आहे आणि मोठे झालेले आहेत, अशा कॉलेजमध्ये असून सुद्धा आपण एकदम हवाई सुंदरी, एअर हॉस्टेस, हा काय वेगळाच मार्ग, जिथे ते पण ग्लॅमर आहे. कारण किती मुलींना विचारलं ना की तुम्हाला उद्या काय बनायचं आहे, लगेच सांगतात एअर हॉस्टेस बनायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पण इतके कष्ट आहेत. तर तू एकदम उड्डाण केलंस? नाही, मी तुला खरं सांगू का की जेव्हा मी हा विचार केला की मला आयुष्यात काय करायचं आहे, म्हणजे हा विचार खरं तर मी लहानपणी नाही केला खरं सांगायचं तर स्मिताताई. आय वॉज नॉट समबडी हू वॉज लाईक की लहानपणी मला हे व्हायचं आहे किंवा मला ते व्हायचं आहे. तेवढी क्लॅरिटी माझ्यात नव्हती, तेवढी मॅच्युरिटी माझ्यात नव्हती. पण जेव्हा मी 17-18 वर्षाची झाले तेव्हा मला असं कळलं की आता ना वील हॅव टू टेक सम डिसिजन. तेव्हा मला एवढं नक्की माहिती होतं की मला जगावेगळं काहीतरी करायचं आहे. जे सगळे करतात किंवा जिकडे खूप जास्त ज्या बाबतीत आपल्याला ज्ञान आहे किंवा आजूबाजूच्यांना ज्ञान आहे तशा गोष्टी मला नाही करायच्या आहेत. मला एक खूप वेगळी झेप घ्यायची आहे एका अशा क्षेत्रात ज्याबद्दल फार कमी माहिती आहे, अँड आय वॉन्ट टू एक्सप्लोअर दॅट. कारण मला प्रत्येक वेळेला हे नक्की होतं की मला पायनियर व्हायचं आहे. कुठल्याही करिअरमध्ये असो
मला पायनियर व्हायचं आहे की मी तो प्रवास कसाही असो, म्हणजे अगदी कठीण असला तरीही चालेल, पण तो प्रवास केल्यानंतर मला मागे वळून जर का मला कोणी विचारलं की हे कसं आहे, हे कसं आहे, त्यांना मी दाखवणार किंवा मी एक आधार देणार की बाबा हे असं आहे, हे असं आहे. आय वॉन्टेड दॅट टू हॅपन. सो त्यात असे खूप कमी प्रोफेशन्स होते जे माझ्या आटोक्यातले होते अकॅडमिकली आणि जे एक्सप्लोर करण्यासाठी खूप नवीन होते. त्यातला एक होता एअर हॉस्टेस. सो माझी बहीण इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि मी आधी कोर्स केला होता एव्हिएशन इंडस्ट्रीचा, पण तो अगदी खूप नॉर्मल बेसिक कोर्स असतो. त्याच्यानंतर ती इंटरव्ह्यूजला जायला लागली, सायमल्टेनियसली मी जायला लागले, पण मी सिलेक्ट झाले. आणि ते सिलेक्शन म्हणजे 4 राऊंड्स असतात वेगवेगळे, ज्याच्यात म्हणजे प्रायमरी जे राऊंड्स असतात ते इंटरव्ह्यूजचे असतात, तुमच्या ज्ञानाबद्दल एक साधारण तुम्हाला काय काय माहिती आहे, आणि शेवटचा इंटरव्ह्यू तर विजय मल्ल्यांनीच घेतला स्वतः. सो आणि मी आईला म्हणलं होतं की आई मी इंटरव्ह्यूज देते, नाही झालं काही हरकत नाही, पण समजा मी सिलेक्ट झाले तर मी हे करणार. सो माझे आई बाबा फ्रँकली प्रिपेअर्ड नव्हते ह्याच्यासाठी, कारण त्यांना असं झालं की हे फार नवीन क्षेत्र आहे, मला नाही वाटत अभिनयाला हे जमेल. पण मी जेव्हा झाले सिलेक्ट तेव्हा माझ्या आईबाबांना असं झालं की बापरे आता काय करायचं, ही तर सिलेक्ट झाली. मग त्यांनी अगदी म्हणजे मला आठवते रात्री जेव्हा मी बाबांना सांगितलं, आम्ही साधारण 5 वाजेपर्यंत हे बोलत बसलो होतो, कारण आई बाबा सांगत होती की अभिज्ञा नको, आपल्या या क्षेत्राबद्दल काही माहिती नाही आहे. मी म्हटलं दॅट इज व्हॉट आय वॉन्ट, की मला या क्षेत्राबद्दल काही माहिती नाही आहे. आणि नंतर आईबाबांनी हा निर्णय घेतला की ठीक आहे हरकत नाही, तुला हे करायचं आहे, मग आम्ही तुझ्याबरोबर राहू, तू कुठेही जाऊन, ऑफकोर्स आपण PG म्हणून राहतो, तू कुठेही जाऊन राहायचं नाहीस, तू फ्लाईटवरनं आलीस की तू घरी यायचंस. ते मान्य आहे का? मी म्हटलं हो मान्य आहे, मला काहीच हरकत नाही. मला वाटतं अभिज्ञा कुठल्याही क्षेत्रात घेतलेस तरी तू झेप घेणारच होतीस, उड्डाण करणारच होतीस. प्रश्नच ते तू आत्ताच्या क्षेत्रामध्ये पण केलं. प्रश्न आमची ही मेहुल, तुला काय करायचं होतं? म्हणजे ही जी लिडरशिप आहे त्याच्यावरनं तू राजकारणात येणार असं मला तुझे अनेक मित्र म्हणाले की तू व्यवस्थित लिडरशिप करू शकला असता आणि एक उत्तम तरुण नेतृत्व आम्हाला सापडलं असतं. ते केलं नाहीस तू. नाही, मला खूप खरं तर पॉलिटिक्स हा विषय खूप मनापासून आवडतो. मी खूप अपडेटेड पण असतो, माझं वाचन पण त्याच्या रिलेटेड खूप आहे. पण नाही जमलं ते त्यावेळेस. मी वेगळ्या इंडस्ट्रीत काम करायला लागलो आणि सगळं ते. पण आजही मी म्हणजे मला जर पुढे संधी मिळाली तर मी नक्कीच 1000% जाईन, नक्कीच जाईन. कारण आणि मला आवडतं, म्हणजे आय विल, माझ्यात ती क्वालिटी आहे ही मला माहिती आहे, टू ड्राईव्ह पीपल, टू म्हणजे टेक पीपल समवेअर, ती मी करू शकतो. आणि मेहुल, अनेकांचे प्रश्न निकालात काढशील ते तर मी आताही करतो. 100%. कारण मी तुला सांगू, मला आजपर्यंत एक समजा आपली बातमी असेल, ठीक आहे, पहिले म्हणजे मला ती बातमी ह्याच्याकडनं कळते, फ्रँकली ही इज माय न्यूज चॅनल. आणि एका बातमीची 2 बाजू असतात, एक खरी आणि कदाचित एक बॅक. ह्या दोन्ही बाजू मला त्याच्याकडनं कळतात. त्याच्यावरनं कळतं की त्याचा त्या बाबतीत अभ्यास किती आहे, आणि तो म्हणजे इतका आणि तो एवढा इंटरेस्टेड आहे त्या बाबतीत की त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, आणि फक्त ज्ञान नाही, त्याला चांगल्या वाईट सगळ्या बाजू माहिती आहेत. नाही तथाच तू. आपण पुढे अभिज्ञा, मेहुल मगाशी म्हणाले की मध्ये खूप वर्ष गेली आणि तुम्ही काही भेटला नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, एक वेगळी नाती जोडत असतात, आपला एक मार्गच वेगळा होतो. त्या मार्गामध्ये आपल्याला खूप वाईट अनुभव येतात, चांगलेही येतात. ते मागे टाकायचं आणि ते पटकन काही विसरता येत नाहीत आणि पुन्हा नातं जोडायचं. त्या नात्यामध्ये पुन्हा प्रेम, विश्वास हे सगळं सार्थ होईल की नाही, किंवा परत तेच करायचं का, अशी भीती वाटते का नवीन नाती जोडताना? तुझं काय झालं? खरं तर मी तुला खरं सांगते, मी हे ठरवलं होतं की मला ह्याच्या पुढे कुठलंही नातं शोधायचं नाही. बरोबर. कारण दुर्दैवाने मला त्याची वाईट बाजू आधी दिसली होती, आणि खूप कमी वयात मला त्याची वाईट बाजू दिसली होती. आणि त्यात एक मुलगी म्हणल्यावर ना, म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने हे होतं की सगळा ब्लेम तिच्यावरच येतो, दुर्दैवाने.
पण ते आहे आता तसं, त्याला काहीच नाही करू आपण शकत. नाही बदलू आपण शकत. नाही बदलू शकत आणि मला कोणाला एक्सप्लेनेशनही द्यायचं नव्हतं त्या बाबतीत फ्रँकली. पण हे नक्की होतं की मला शोधायचं नाही आहे. जर का माझ्या आयुष्यात तसं काही असेल तर ते होईल. पण हे नक्की होतं ताई की मला त्या संस्थेवर मला डाऊट नाही आहे. लग्न संस्थेवर मला डाऊट कधीच नव्हता वा, वा. आणि तो मी कधी ठेवलाही नाही आणि तो माझ्या मनातही आला नाही जेव्हा मला वाईट अनुभव आला तेव्हासुद्धा. कारण एक जोडीदार असण्याचे फायदे किती असतात हे मी माझ्या स्वतःच्या घरात बघितलेलं आहे. किंवा एक छान जोडपं कसं असतं हे मी स्वतःच्या घरात बघितलेलं आहे. सो मला असं आहे की मला असं छान आयुष्य पाहिजे. पण तेव्हा हे आमच्यातलं जे काही नातं घडलं ना ते खूप ऑर्गॅनिकली आणि अत्यंत स्मूथली घडलेलं आहे. आणि मेन त्याच्यातली क्लॅरिटी फक्त हीच होती की मला ज्या गोष्टी लग्नात नको होत्या त्या मी खूप उघडपणे त्याला सांगू शकले आणि त्याला ज्या गोष्टींचे अनुभव आले होते वाईट त्या गोष्टी तो उघडपणे मला सांगू शकला आणि त्याच्यामधनं आम्ही एक सुवर्णमध्य काढू शकलो. किंबहुना आम्ही तो काढला एकमेकांसाठी आणि आम्ही ठरवलं की आम्हाला पुन्हा लग्न करायचं आहे. किती मस्त. आणि आता एक सुंदर गोड जोडपं माझ्यासमोर बसलेलं आहे. yes. आठवतंय काय? नाही बोलणार ह्याच्याशी फुल्ली नकोय हा मला. म्हणजे मला हे अजूनही कळत नाही की ही नियती कशी असते. मी मेहुलला नेहमी म्हणते की मेहुल तू ना 15 वर्षापूर्वी जर माझी नीट वागला असतास ना तर आधी. पण हेही तेवढंच खरं आहे की त्या अनुभवांमधनं आम्ही जे परिपक्व झालो कदाचित ते झालो नसतो. त्याच्यामुळे आय डोंट नो वी वुडंट हॅव बीन दॅट मॅच्युअर. सो ते गरजेचे होते असं मला त्या वेळेला आलेले ते अनुभव आय थिंक चांगले वाईट म्हणून आज आम्ही इकडे आहोत एकत्र. म्हणून म्हणते वपू काळे म्हणतात ना अनुभवासारखा मित्र नाही आणि वेदनेसारखी मैत्रीण नाही. त्या तुम्हाला हव्यात. ॲब्सोल्युटली. मेहुल असे भाव खाणारी ही मैत्रीण पुन्हा भेटली आणि डायरेक्ट लग्नापर्यंत गोष्ट आली तर काय म्हणजे असं वगैरे केलंच की नाही तिला? आता कसं असं जरा नाही मी नाही तसं केलं नाहीच आहे तसा. नाही मी नाही. तो नाहीच. अकंठ प्रेमात पडलेला आमचा प्रेमवीर आहे तो. हो हो हो. नाही तो आहे, प्रश्नच नाही. म्हणजे आज जर का मला कोणी विचारलं की तुमच्यामध्ये जास्त प्रेम कोण करतं तर मी डोळे झाकूनही उत्तर देऊ शकते की मेहुल माझ्यावर जास्त प्रेम करतो. खरंच तो एक्सप्रेस नाही करत. नाही ते आपण सांगायची गरज नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो. पण अभिज्ञा ते ग्लॅमर असं क्षेत्र होतं तुझं, हवाई सुंदरी. आणि म्हणजे जी हवाई सुंदरी म्हणतात ती तूच आहेस. आता खरं तो क्रायटेरिया राहिला नाहीत. कशाही हवाई सुंदर दिसतात पण आता नाही. हवाई सुंदरी म्हणजे उंच अशी शिडशिडी छान आणि एकदम खूप प्रेम करणारी अशी ती व्यक्ती. आणि हे ग्लॅमर तू कशी आलीस? म्हणजे तुझं काही खरं तर तू मला आतापर्यंत ऐकलंच नाही की मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये डान्स केला, नाटकात काम केलं. नाही डान्स वगैरे स्टेज फिअर ॲज सच मला नव्हतं लहानपणापासून. कारण माझ्या आईबाबांमध्ये माझे बाबा भयंकर म्हणजे या क्षेत्रातलेच होतं राहिले असं मला वाटतं. कारण माझ्यातले सगळे गुण माझ्या बाबांमधले आलेले आहेत. आणि आजी किंबहुना माझी आजी सुद्धा अत्यंत टिपटाप राहणारी आणि नौटंकी इन अ गुड वे. कळलं की आणि ते हसत ठेवतात ना. सो ते संस्कार होते. म्हणजे घराणा म्हणून नाही पण ते संस्कार होते. पण या क्षेत्रात येण्याचा 100% माझा प्लॅन नव्हता ना. तो मला दिसत होता. तू फ्रँकली विचारशील तर मला. कारण एकतर भावे कुटुंबातलं कोणी नाही या क्षेत्रात. पुन्हा जसं मी म्हणलं तसं पदार्पण मीच केलेलं आहे आमच्या घरातनं या क्षेत्रात. सो त्याच्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे तेवढे ऑप्शन्स माहिती नव्हते. पण एवढं नक्की मला वाटतं आणि मला माहिती आहे की माझ्या आईबाबांची भयंकर इच्छा होती. कारण एक साधारण असतं ना की आपण कुठल्याही अभिनेत्याला विचारलं की त्यांचा प्रवासाची सुरुवात हे होते की आमच्या घरच्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता की आम्ही या क्षेत्रात येऊ शकतो किंवा करू शकतो किंवा आधार नव्हता. माझं त्याच्या ॲब्सोल्यूट ऑपोजिट होतं. मी पण ॲग्री करतो. हिचे आई वडील हिनी एखादी गोष्ट ठरवली की मला हे करायचे तर ते तिला खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात. इनफॅक्ट ते म्हणजे मी कधी गिव्हअप करायचाही विचार केला ना नाही ग ते गिव्हअपच नाही करू देत. त्यांच्यात खूप चिकाटी आणि ते खूप तिला हे करतात. म्हणजे निगेट नाही करत कधीच कुठली गोष्ट हिच्या समोर, कधीच नाही. आणि मला असं वाटतं त्यांच्या विश्वासाखातर किंवा त्यांच्या खातर मला असं वाटतं की मी ह्या क्षेत्रात आहे. कारण त्यांच्या डोळ्यात मी जे बघते ते मला नाही वाटत मी कोणाच्याही डोळ्यात बघू शकेन. आणि त्याच्यासाठी मी
निरंतर जे काम करते ते मी फक्त त्याच्यासाठी करते. वा वा वा, असं म्हणतात ना ते आई वडील पहिला गुरु. हो. मग आपला सहचर जोडीदार हा आपला एक छान गुरु असतो. हो. मेहुल, पुलाखालून जेव्हा खूप पाणी वाहून जातं त्यावेळेला बराच चिखल साचलेला असतो, तर त्यातून सुद्धा कमळ उगवतंच की, त्यातूनही फुलं उगवतात, त्यातून उत्तम खत बनून भरपूर शेती होतेच. पण असं आता एका ग्लॅमर वर्ल्डमध्ये पाऊल ठेवलेली ही आपली पूर्वीची मैत्रीण पुन्हा आता नव्याने सगळं नातं जोडायचं, ह्याचं तुला कधी म्हणजे टेन्शन आलं का थोडं तरी? टेन्शन मला कसलंच येत नाही ऑनेस्टली. आणि मी म्हणजे हिच्याशी असं नातं जोडण्यासारखं टेन्शन असं काही नाही आहे. फार खूप सिम्पल आहे. म्हणजे तिचे काही असे म्हणजे इतरांकडनं मी त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि जे काय प्रॉब्लेम्स ऐकतो किंवा असे आपण वाचतो पेपरात आणि ते जे काय असतं असं काय ग्लॅमरशी रिलेटेड ऑब्व्हियसली, बट हिच्याकडे असं बघून मला आमच्यात वाद होत नाहीत, आमच्यात भांडणं होत नाहीत, कारण क्लॅरिटी खूप गोष्टींची एकदम छान आहे. म्हणजे मला माहिती आहे मी काय करणार, तिला माहिती आहे ती काय करणार, त्यामुळे असे वाद हा प्रकार आमच्यात नसतो. त्यामुळे टेन्शन असं काही नाही आहे. म्हणजे आमचे फार बेसिक, मी फार लो मेंटेनन्स आहे. हां तेही आहे, लो पण मेंटेनन्स. मैत्रीण किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हे दोन पर्यायी असताना लग्न या घटनेपर्यंत येणं आणि माळ घालणं, म्हणजे असं अगदी माळ घालणं म्हणजे, पण मी एक तुला ती प्रोसेस असं सांग, शुभमंगल सावधान होण्यासाठी आपली मानसिक तयारी झाली तुझी? हो हो अगदीच. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप माझं वैयक्तिक मला पटत नाही, कारण मला जबाबदारी घ्यायची तर ती पूर्ण घ्यायची. क्या बात आहे. अर्धवट मला नाही पटत. हो खरंच. म्हणजे हो का नाही, हो का नाही नको, खूप आवडलं. आता या साईडला नाही तर त्या साईडला, मध्ये मी नाही राहू शकत. आणि प्रेमाची ताकद मोठी असते ना, हो. की प्रेम केलंच आहे. प्रश्नच नाही. बबिता, तू पण यावर ठाम आहेस अगदी? प्रश्नच नाही. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मी लिव्ह इनच्या किंवा बाकी कुठल्याही ह्याच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मला असं वाटतं की मला एक शिक्कामोर्तब लागतो एका नात्यावर, आणि तेवढा मग तो हक्क होतो आणि तेवढं मग ते मला असं वाटतं तेवढा ओपननेस येतो, आणि एक ना सारखी गमवायची भीती निघून जाते मनातली. आणि म्हणजे जसं आपण म्हणतो तसं जसं तू म्हणालीस तसं आपल्या परिवारानंतर हा आपला परिवार आहे. सो त्याची मला खात्री पाहिजे. मग तो परिवार जर मी बनवणार, एवढी मी इन्व्हेस्टमेंट करणार, तर मला त्याची खात्री पाहिजे. आणि कॉलेजमध्ये किती मुली त्या मेहुल त्या अजूनही आहेत, मैत्रिणी आहेत सगळ्या. सगळ्या मैत्रिणी आहेत. हो ऍक्च्युली आहेत. हो काहीतरी भलतंच. आताच गेल्या आठवड्यातच आम्ही कॉलेजच्या फंक्शनला होतो, सगळ्या भेटतात, फोन येतो, मेसेज येतो, सगळ्या माझा संपर्क सगळ्यांशी आहे, मी सगळ्यांशी बोलतोय. आणि हिचंही असं काही हे नसतं. नाही, प्रत्येकाच्या डोळ्यातनं दिसतं की नक्की काय आहे. आणि तुझे डोळे इतके 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 खरे आहेत ना, आणि इतके ते स्वच्छ आहेत, त्यामुळे तू पकडला जाशील असं काही करण्यासाठी. नाही, तो त्याच्यात मी तुला सांगू, तो त्याच्यातला नाहीच आहे. आणि त्याची मला इतकी 1000% खात्री आहे ना, तो इतका ओल्ड स्कूल आहे ताई, म्हणजे लग्न संस्था या बाबतीत, की त्याला आणि एकनिष्ठा काय असते हे फक्त आणि फक्त मेहुलकडनं कळावं. नाही पाहिजेच ना ग. आणि नाही, त्याची दडपण येतं ग, म्हणजे दुसऱ्या माणसाला दडपण येतं की नाही एवढा परफेक्ट असा. नाही, सगळ्यांना खूप त्रास होतो. माझे मित्र, हिला मी एथिक्सला एवढा घेऊन पकडून चालत असतो, म्हणजे कामात, पर्सनल लाईफमध्ये, मित्रांना घेऊन, ते सगळे खूप असे, ते मला किती वेळा सांगतात, तू एवढं नको ना विचार करू, तू काय एवढा एथिक्सला घेऊन, आता दुनिया बदलली आहे. नाही, दुनियेला बदलू दे, आपण नाही बदलायचं. नाही, काही बाबतीत तो, आणि त्याचं म्हणजे त्याच्यातली ही जी क्लॅरिटी आहे ना, ती कुठेतरी माझ्यात नव्हती आणि ती आता माझ्यात आली आहे. कारण जसं हा म्हणाला तसं प्रत्येक वेळेला ग्रे आपण नाही राहू शकत. कधी कधी आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही व्हायला लागतं, किंवा स्वतः व्हायला लागतं की मला हे नाही आवडत आहे किंवा मला हे आवडतंय. हां ठीक आहे, मग चालेल. मग ही क्लॅरिटी ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात आली आहे. त्याच्यामुळे माझा दृष्टिकोन इतका बदलला आहे गोष्टींकडे बघण्याचा की थँक्यू मेहुल. तुझ्या चेहऱ्यावर ते दिसतं. अभिज्ञा, ग्लॅमर फील्डमध्ये प्रत्येक पाऊल ठेवत असताना आपण जागरूक, दक्ष, काळजी घ्यावी लागते आपल्याला. तुझी दोन्ही फील्ड तशीच होती. हो, दोन्ही फील्डमध्ये आलेले चांगले जाऊ देत, पण काही असे अनुभव आहेत का की तिकडे सुद्धा नाही खूप जपावं लागतं? हो हो प्रश्न. आता तर कितीतरी असे रील्स दाखवतात की बापरे, म्हणजे एअर होस्टेस हा जॉब सुद्धा
इतका त्रासदायक आहे प्रश्नच हा पण नाही. आहे. प्रश्नच असे काही आले तुला? प्रश्नच नाही. मला असं वाटतं दोन्ही म्हणशील तर दोन्ही क्षेत्र ही अशी आहेत की अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे ती. म्हणजे एखादं तुम्ही कॅरेक्टर उभं करण्यापासनं ते फ्लाईटवर जाऊन ते उतरवेपर्यंत त्या 180 लोकांची काळजी घेण्यापर्यंत ते सोपं काम नाही आहे. 180 लोक म्हणजे 180 वेगवेगळे स्वभाव, हो ना. 180 विचार, त्या सगळ्यांना सांभाळून घेऊन तेवढे तास त्यांच्याबरोबर त्यांची सेवा करणं आणि त्यांना सुखरूप घरी पाठवणं हे खायचं काम नव्हे. आणि स्वतःची मानसिक शारीरिक कुठली अवस्था असो. ॲब्सल्युटली हे देवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला हे थोडंसं पर्सनल आयुष्य बाजूला ठेवून काम करण्याची सवय मला माझ्या आधीच्या प्रोफेशनमुळे लागली. कारण मला आठवतं आहे मी एका फ्लाईटवर गेले होते तेव्हा माझ्या आईची आई वारली होती देवा. आणि मी ती फ्लाईट तरीही ऑपरेट केली. मी लँड झाले आणि त्याच्यानंतर मी आजीला बघायला गेले. बापरे. सो हे जे संस्कार आहेत ना ते हळूहळू माझ्यावर त्या क्षेत्रामुळे झालेले आहेत. आणि आता ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जसं मी म्हणलं तसं सगळं काही बाजूला ठेवून कॅमेरा सुरू झाल्यावर कॅमेऱ्यासाठी काम करणं हे सोपं नाही आहे. आपली मानसिकता बाजूला ठेवून तेवढ्या वेळासाठी आपले त्रास बाजूला ठेवून शारीरिक मानसिक अरे, सगळे किती. हो ना. काम करणं आणि ते लोकांपर्यंत त्या कॅमेऱ्यातनं पोहोचू न देणं, दॅट रिक्वायर्स अ लॉट ऑफ करेज. म्हणजे आपण म्हणतो की ग्लॅमर पण ही ग्लॅमरची एक खूप मला असं वाटतं खूप करेजियस बाजू आहे जी सगळे नाही हँडल करू शकत. अगं साधे 4 दिवस पिरियड्स सांभाळणे हो हो हो. तोच किती मोठा टास्क आहे स्त्रीसाठी नाही का? ॲब्सल्युटली आणि ॲब्सल्युटली. पुन्हा आणि छान ते तर दर महिन्यात होतं हो ग. ना. त्याच बरोबरीने ज्या घटना घडतात आपल्या वैयक्तिक, बरं सगळ्या घटना मी आज तुला सगळं ओपनपणे सांगूही शकत नाही. कारण काही काही अशा गोष्टी असतात की ज्या मला माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून माझ्यापर्यंत ठेवणं स्वाभाविक खरंय, आहे. खरंय, खरंय. सो ते एक्सप्लेनेशन न दिल्यावर सुद्धा लोकांचे गैरसमज समजून घेणं, ते एक्सेप्ट करणं, Correct. त्याच्यावर एक्सप्लेनेशन न देणं, दॅट रिक्वायर्स अ लॉट ऑफ हो, करेज. हो, हो. नाही आणि मेहुल प्रत्येक वेळेला तुम्हाला कुणी ते त्रास दिलं की जाऊन सँडल काढा, मारा आहे, एवढी पॉवर एवढी ताकद आपल्याकडे नसते. आणि त्याला त्याच्यासाठी एक वेगळी मानसिक जी शक्ती असते ना ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही. पण म्हणा अरे तुम्ही काय करत होतात वगैरे वगैरे. मेहुल या निमित्तानं मला तुला असा प्रश्न वाटतंय की एक कलाकार आहे घरामध्ये, तिची इतकी छान प्रतिभा आहे पण तरीसुद्धा असे येणारी जी काळी बाजू आहे ती सातत्याने आपल्या समोर येत असते. तिला कसं सांभाळतोस? कसा तिच्यातला कलाकार इतका तू छान ठेवलास? एक व्यक्ती म्हणून ती आज इतकी छान आहे, मैत्रीण म्हणून ती इतकी सुंदर आहे. तर हे सगळं सांभाळताना तुझी किती धावपळ होते? नाही, जसं तुम्ही म्हणाला तसं मैत्रीण म्हणून आमचं जे मित्र मैत्रीण म्हणून जे आमचं नातं आहे ना ते खरंच खूप घट्ट आहे. म्हणजे मी तर तिला नेहमी सांगतो की आपण नवरा बायको तर खूप नंतर आहोत, आधी तर आपण एकमेकांचे मित्र आहोत. आणि त्याच्यामुळे जेव्हा माझा काळ थोडासा फेज चांगला नसतो तेव्हा ती बरोबर 2 पावलं पुढे येऊन कव्हरअप करते. तिचा नसतो तेव्हा मी असतो. कारण त्याच्यातच तर मजा आहे. म्हणजे प्रत्येक दिवस काय सारखा नसतो. आज तिचा चांगला आहे, उद्या माझा असेल, परवा परत तिचा असेल. सो आणि बॅलन्स हा एक खूप महत्त्वाचा आहे. सो आमच्यात तसा तो बॅलन्स संवाद खूप आहे मला ऑर्गॅनिक आहे. आणि संवाद असला काय नसला तर मनात पण आमचं खूप एक थिंकिंग पण सारखं आहे. कळतं एकमेकांना की आज त्याला माझी गरज आहे किंवा आज तिला माझी गरज आहे. सो ते इट्स अनसेड. म्हणजे आम्ही खूपदा आम्ही असं विचार पण करतो की अरे आपण असं कधी काही डिस्कस पण करत नाही, काय नाही, पण आहे ते जुळलंय. आम्ही ना अनकम्फर्टेबल, आय थिंक आमच्यातला एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आम्ही अनकम्फर्टेबली कम्फर्टेबल आहोत. हां. म्हणजे आम्ही अनकम्फर्टेबल गोष्टी सुद्धा एकमेकांबरोबर एवढ्या इझिली बोलू शकतो. नाही, चांगलं ह्याचं आहे मला नवल खरंच वाटतं. कारण हे कसं सांगायचं असा तुला प्रश्नच येत नाही. नाही हो नाही, ॲब्सल्युटली नाही. म्हणजे मला असं होत नाही की मला वाटतं की मे बी हा ती बाजू समजून घेईल का नाही, पण हा माझा विचार डोक्यात येतच नाही की मी ह्याला सांगू का नको सांगू. मला ती अगदी वेळ माहिती असते, ती सिच्युएशन माहिती असते जेव्हा मला त्याला ही गोष्ट अनकम्फर्टेबल कितीही हो का होईना सांगायची. बरोबर आहे. वेळ तुम्हाला कळली पाहिजे. हो, हो, आणि absolutely. हे सगळं छान चालू झालं हे असं
आणि अचानक आम्हाला अशी एक बातमी कळली की मेहुल खूप आजारी आहे आणि तमाम महाराष्ट्र हादरला, ते सुद्धा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. अभिज्ञा, काय झालं होतं तेव्हा? तेव्हा मी खरंच म्हणजे मला आता विचार करून असं वाटतं की मी ते सगळं कसं केलं. पण मी फ्रँकली तुला सांगते स्मिताताई, मी एवढी स्ट्रॉंग मुलगी नाही आहे. कोणीच नसतं ग. नाही म्हणजे मला ते नव्याने तेव्हा कळलं की मी स्ट्रॉंग नाही आहे, पण खूप वाईट सिच्युएशनमध्ये माझ्यात कुठून शक्ती येते मला नाही माहीत. मला असं वाटतं खूप वाईट सिच्युएशनमध्ये ह्याला कळतं की आता अभिज्ञा थांबणार नाही, आता अभिज्ञाने स्वतःला. पण ऑफकोर्स या प्रोसेसला जाईपर्यंत मला खूप वेळ लागतो. म्हणजे जेव्हा आम्हाला बातमी कळली पण म्हणजे मेहुल काय होत होतं तुला? मला काय होत होतं म्हणजे मला साधारण 2021 जानेमध्ये आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, पण माझं त्या काळात ना मला खूप ॲसिडिटी आणि असा खूप त्रास होत होता एक लग्नाच्या 3-4 महिन्यानंतर. आणि माझं वजन खूप ड्रास्टिकली वाढत चाललं होतं. म्हणजे एक साधारण 14 ते 15 किलो माझं वजन खूप वाढलं होतं. माझ्या खाण्यात काही बदल नव्हता, माझ्या व्यायामामध्ये काही बदल नव्हता, पण वाढत जात होतं वजन आणि मला ते हेल्थवरती जाणवत होतं. त्याच्यानंतर खूप पोटात दुखू लागलं अचानक एका महिन्यात आणि खूप त्रास व्हायला लागला, खूप पेन होतं. सो मग डॉक्टरांकडे जाऊन सगळं जेव्हा टेस्ट आणि रिपोर्ट्स केले तेव्हा पोटात माझ्या ट्युमर्स होते. सो एकात एक काहीतरी 4 ट्युमर होते. ते इंटेस्टाईन, ते जे आपले जे जंक्शन असतं लार्ज आणि स्मॉलच्या मध्ये फूड ट्रॅकमध्ये, तिकडे ते ट्युमर्स होते आणि त्याची साईज पण बऱ्यापैकी मोठी होती. त्यामुळे ट्रीटिंग डॉक्टरनी तेव्हा लगेच सांगितलं की आपण ह्याचा पुढचा काही न विचार करता आपण पहिलं हे काढून टाकूया. म्हणजे मला आठवतंय आम्ही डॉक्टरांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की कधी करायचंय. आम्ही म्हणलं आम्हाला तसं काही, हां मग आपण 3 दिवसात सर्जरी. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की लगेच तो आत फुटण्याच्या आत आपण करून टाकूया. म्हणजे मला आठवतंय आम्ही क्रिसमस होता का रे, 24 डिसेंबर, हां क्रिसमसच्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो ऑपरेशनसाठी. म्हणजे क्रिसमस 24 तारखेला आम्ही 24ला गेलो आणि 3 तारखेला घरी आलो. 3 तारखेला आम्ही, म्हणजे आमचा अख्खा न्यू इयर आणि क्रिसमस आमचा त्याच्यातच गेला. तुला इतका तो आजार गंभीर आहे कळलं नाही? तेव्हा नव्हतं कळलं. ऍक्च्युली कसं असतं, ते ट्युमर पहिला काढल्या तो नंतर बायोप्सीला जातो. सो बायोप्सीचे रिपोर्ट्सच आमचे, ती सर्जरी झाली नंतर आम्ही पहिल्या वर्षीची ॲनिव्हर्सरी होती, सो सेलिब्रेट करायचं म्हणून हिनी ताज हॉटेलमध्ये चांगलं सेलिब्रेशन ठेवलं होतं. म्हणजे आम्ही दोघंच जाणार होतो. पण तेव्हा मला खूप टाके वगैरे होते, माझी खूप रिस्ट्रिक्टेड मुवमेंट होती मला करायला. पण डॉक्टरांची परमिशन घेतली, जाऊ शकतो का, फक्त आरामात तर करायचं आहे वगैरे सगळं मग ते डॉक्टरांनी अलाव केलं. आणि मग आम्ही 6 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी होती आणि रिपोर्ट्स घ्यायचे होते नेक्स्ट डे 7 तारखेला. सो मग आम्ही ते रिपोर्ट्स घेतले आणि तेव्हा ते कळलं. सो ते कळल्या मी जेव्हा ते बघितले तेव्हा मला ते वाचल्यानंतरच कळलं की काय. आणि तेव्हा माझा डॉक्टर नेमका मुंबईत नव्हता. सो मी ते वाचले, मी गाडीत आलो, बसलो, मला काय नाही सगळं नॉर्मल आहे, आपण घरी जाऊया. पण हिनी ते 2 का 3 दिवसांनी ते माझ्या बॅगेतनं काढून ते वाचले आणि मग ते तिला कळलं. सांगायला तयारच नाही, हा असं नाही करत. म्हणजे त्याला जर का एखादी गोष्ट मी त्याला विचारली तर तो त्याची क्लॅरिटी देतो की बाबा असं आहे किंवा तसे नाही, काही नाही. हा उडती उत्तरं मिळाली ना तेव्हाच मला डाऊट आलं की काहीतरी गडबड आहे. मग मी ते रिपोर्ट शोधून काढले आणि मी सगळ्यात मोठी चूक केली की मी गुगल केलं. आणि त्याच्यानंतर मी तुला सांगते स्मिताताई, माझे 10 दिवस डॉक्टर नव्हते, करेक्ट, सुट्टीवर होते. आणि 10 दिवसांनंतर आम्ही डॉक्टरांना भेटणार होतो. त्या 10 दिवसात मी तर ह्याला रात्री उठवायची, झोपू कसा शकतोस, उठ, हे रिपोर्ट असे काय आहेत, उठ काय. तर तू म्हणतो काय करू मी, मला झोपावं तर लागणार. कारण मला हे डायजेस्टच होत नव्हतं की हे असं होऊही शकतं. बरं, त्या गुगलवर इतकं भयानक सगळं लिहिलेलं होतं की आय थॉट, म्हणजे मी 10 दिवसात हा सगळा विचार करून ठेवला होता की मेहुलच्या शिवाय मी आयुष्य कसं जगणार. हो ना, होतोच ना, शेवटचा विचार आधी येतो आपल्याला. आणि मी ते सगळं बघून ठेवलं होतं की आता मी काय करणार, मग मी असं करणार. आणि खरं सांगायचं तर हे किती म्हणजे वेगळं आहे की माणूस एवढा प्रॅक्टिकल होतो. म्हणजे मी नाही आहे प्रॅक्टिकल, मी भयंकर इमोशनल आहे, पण मला त्यावेळेला तो विचार करावा लागला. मी खूप प्रॅक्टिकल आहे त्या बाबतीत. आणि माझं असं होतं की मी काय डॉक्टर नाही आहे. माझ्या ट्रीटिंग डॉक्टरला मी हे सांगितलं आहे, तो मुंबईत नाही आहे.
तो म्हणाला मी येईन तेव्हा आपण सगळं बघू, तोपर्यंत तू काही कुठे बोलू नकोस, आपण आल्यानंतर तुझी लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवूया. सो माझ्यासाठी ते डॅमेज जे होतं ते झालं होतं, त्यातून मी आता काय त्याच्यावर रडून डोकं फोडून काय ते बदलणार मला नव्हतं. बाबा ह्या माणसाची धन्य आहे, धन्य. हा खरंच. मेहूल आणि हे मी तुला घेण्यासारखं सांगू आहे. ताई, जेव्हा आम्ही केमोथेरपीजना जायचो ना, तेव्हा ना हा फाईल बनवायचा. हा त्याच्यात ते असे पेस्ट करतात बघ, आपण पॉइंटर्स पेस्ट करतो, ह्या तारखेला ही ब्लड टेस्ट, त्या तारखेला ती ब्लड टेस्ट, असं करून तो आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट व्हायचो तेव्हा आणि आमचं डिस्चार्ज हे तो करायचा. आणि तो जेव्हा काउंटरला जायचा ना, तेव्हा प्रत्येक वेळेला त्याला विचारलं जायचं पेशंट कोण आहे, तेव्हा तो एवढा चिडायचा ना, कारण ऑफकोर्स त्याची केमोथेरपी तेव्हा चालू होती, त्यात तो हे सगळं एवढं परफेक्शन हॉस्पिटलच्या पेपर्समध्ये मी आयुष्यात नाही बघितलं यार. तेव्हा तारखेप्रमाणे मी लावायचो ते रिपोर्ट सगळे. आणि तिकडे पॉइंटर्स करून म्हणजे मला असं झालं की हे परफेक्शनचा मला त्रास होतोय, की ह्या परिस्थितीत हे परफेक्शनचा मला खूप राग यायचा, कारण ते हॉस्पिटलमध्ये ते बसलेले असायचे, ते रिपोर्ट्स कसेही काढायचे, कसेही परत फाईलमध्ये टाकायचे. मग मी चिडायचो, मी जसे दिले तशी फाईल लावून द्या मला. आणि तो म्हणायचा मी आहे पेशंट असं वगैरे बोलून तो ओ सॉरी 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 सर. मग त्यांना असं व्हायचं की बाबा तुम्ही याला टेस्ट करू नका प्लीज. आणि दुसरं म्हणजे तेव्हा म्हणजे सायमल्टेनियसली जेव्हा ह्याची केमोथेरपी चालू होती तेव्हा मला तू तेव्हा तशी नावाची एक मालिका आली होती झी TV वर, ती आली होती. आणि मी तेव्हा मेहुलला विचारलं की मी म्हणलं मेहुल असं असं झालं आहे तर मी आता त्यांना नाही सांगणार आहे. का नाही सांगणार आहेस तू? तर म्हणलं नाही आपल्याला सगळं करायचं. नाही नाही मी बघेन ते. त्यांनी जबरदस्ती मला ती मालिका घ्यायला लावली. माझी मनस्थिती नव्हती. माझी ट्रीटमेंट आहे, मी त्या हॉस्पिटलच्या बेडवरती झोपलेला असेल आणि मी म्हटलं तू कर ना काम, म्हणजे तुझं शूट झालं की ये भेटायला संध्याकाळी, काय तुझं म्हणजे एवढं घरी बसण्यासारखं एवढं काय झालेलं नाही आहे. ट्रीटमेंट घ्यायची आहे मला, म्हणजे आणखीन 10-15 लोक आजूबाजूला जमली तरी काय फरक पडणार नाही त्याने. ट्रीटमेंट. आणि त्या दरम्यान सुद्धा मला माझ्या मित्रमैत्रिणी आणि माझा म्हणजे माझा अख्खा परिवार म्हणजे माहेर सासर त्यांनी एवढं मला सांभाळून घेतलं. इवन मित्रसुद्धा, खरं तर आपला परिवार तर ठीकच आहे पण मित्रपरिवारांनी सुद्धा तू कधीही चालले शूटला काही हरकत नाही. मी हक्काने सांगायचं त्यांना की मी शूटला चालले, तुम्ही हां ठीक आहे आम्ही आमच्यात बघतो, कोणीतरी येऊन बसेल दिवसभर. असे करत आम्ही ते म्हणजे ती अख्खी फेज आम्ही घालवली. पण अभिज्ञा काय काय स्टेकला लागलं? मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य तुझं स्वतःचं, ग्लॅमर फील्ड तुझं, जिथे जाऊन काहीच झालं नाही असं दाखवून तो अभिनय करायचा, हे पण सोपं नाही. अनेक प्रश्नचिन्ह आणि आर्थिक बाजू, कसं सांभाळस तू? मी तुला सांगू, एक तुमचं ना सगळंच पणाला लागतं. म्हणजे तू जसं म्हणालीस तसं मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, फायनान्शियल आणि तुमचं फ्युचर प्लॅनिंग सगळंच पणाला लागतं. त्याच्यामुळे आता आम्ही एवढे प्रॅक्टिकल झालेलो आहोत की आम्ही 5-5 वर्षाचं, म्हणजे त्याच्या आधी तर मला आठवते मी मेहुलला सांगायचे की आपण ना 60 नंतर असं करूया, मग आपण 70 नंतर असं करूया आणि आपण असं करूया तसं. आम्ही आता एवढी प्रॅक्टिकल झाले की आम्ही फक्त पुढच्या 5 वर्षात आपण काय करू आज जगून घेऊ आपण. आणि दर दिवशी उठल्यावर देवाला नमस्कार करणे, धन्यवाद म्हणणे आणि झोपताना धन्यवाद म्हणणे, हे माझ्या आणि मेहुलमध्ये इतकं आलेलं आहे की आम्ही रोज रात्री म्हणजे आम्ही कधीच हा विचार केला नव्हता पण आम्ही एवढे आध्यात्मिक झालो आहे आता. आणि तो बदल काही म्हणजे असा नाही आहे की बाबा कोणीतरी सांगून आणला आहे, तो कुठून आला मला माहीत नाही. म्हणजे मेहुल फॉर दॅट मॅटर पूजा करणे किंवा देवळात नियमित जाणे आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या ओव्हरऑल त्या एक्सपिरियन्स आणि त्यातनं लाईफला एक वेगळं डेफिनेशन मिळालं, महत्व कळलं, काय असतं जीवन, कसं असतं, रियालिटी काय असते. बरे ना ग, गंडे दोरे आणि ज्योतिष आणि ह्यांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आणि आपल्या खूप पलीकडे एक असं व्यक्तिमत्व आहे जे अत्यंत पॉवरफुल आहे, ज्याच्या हातात आपण आहोत. सो तो जे म्हणेल त्याला मम म्हणायचं, हे आम्हाला त्या पूर्ण फेजमध्ये कळले. सो आम्ही कधीच आता
हे असं झालं तसं झालं आम्ही कधीच आटापिटा करत नाही. आम्ही फक्त देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो आणि तो जे देतो त्याला मम म्हणतो. बरं खरंय, ठीक खरंय. आहे. सकाळी जाग येणं हो. हीच किती मोठी तेच देणगी. ना, आजकाल प्रत्येक दिवस हा स्पेशल डे असतो. खरे खरे सगळ्यांसाठी पुढच्यासाठी काहीच ठेवायचं नाही. जे आहे ते आजच जगायचं, उद्याचं उद्या बघू. पण मेहुल, तुला जेव्हा आज हे बोलताना अख्खा महाराष्ट्र किंवा सगळेजण प्रेक्षक बघतील तेव्हा हा आदर्शच वाटेल. कशा पद्धतीने फाईट करणे, कशा पद्धतीने वागणे, आपली जोडीदार जी नुकतं लग्न करून आलेली आहे तिची पण पॉवर वाढवणे. तुला देव म्हणू का भूत म्हणू? भूतच आहेस तू. भूत 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 भूतच आहे की नाही? भूत. कारण ही शक्ती म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टींवर मात करायची शक्ती तर देवामध्ये असतेच, प्रश्नच नाही. पण मला असं वाटतं की ती दिसत नाही बघ जेव्हा शक्ती, ती फक्त भूतातच असू शकते. की ज्याचा अनुभव आपल्याला होत नाही पण ती एवढी तीव्र असते की त्यांनी आपल्याला सुद्धा कुठेतरी इट अफेक्ट्स अस ऑल्सो. ते कदाचित काय आहे, ते माझ्यावर होतं म्हणून माझ्यात ती एवढी ताकद होती फेस करायची. पण मला हेही माहिती आहे, कारण ते माझ्या कंट्रोलमध्ये होतं, कुठे प्रॅक्टिकल विचार करायचा, कुठे नाही करायचा. कारण ते जे काय होतं ते सगळं माझ्यावर होतं. कदाचित दुसऱ्यावर झालं जिकडे मी नाही कंट्रोल करू शकत, तर तिकडे मी कदाचित वीक पडीन. खरंय, बरोबर. नाही, तुझी ताकद वाढव. आता तर तू सगळ्यातनं बाहेर पडलेला आहेस आणि ते आहेस. त्यामुळे हा एक काय म्हणतात त्याला, आदर्श नको पण निदान लोकांनी घ्यावं. की नाही, उत्तम मला खाणं पिणं. मी ह्या निमित्ताने प्रेक्षकांना 100% सांगू इच्छिते की स्वतःच्या तब्येतीला ग्रांटेड घेऊ नका. खाण्यापिण्यावर तुमचा वॉच असलाच पाहिजे. ब्लड टेस्ट ही झालीच पाहिजे. घाबरून चालणार नाही. आजची वेळ ही, आजचा काळ हा असा आहे, जेवढ्या लवकर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट असली तरी त्याच्यावर आज सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की सगळ्यावर आपल्याला पर्याय आणि सगळ्यावर आपल्याला मार्ग सापडतात. पण ते वेळेत झालं तर. आणि तुम्हाला त्या बाबतीत वेळेत होण्यासाठी मला असं वाटतं देवच ते करू शकतो. कारण त्याच्या पोटात दुखलं नसतं तर कदाचित आम्हाला कळलंच नसतं काय चाललंय. त्यांनी ती सुरुवात केली, त्यांनी त्याची जाणीव आम्हाला करून दिली. वेळेत आम्ही त्याच्यावर रिॲक्ट झालो, बरोबर स्टेप्स उचलल्या, पुढे पुढे गेलो आणि त्याच्यामुळे आज मला असं वाटतं आम्ही आज इकडे बसून. सो अजिबात तुमचं हे जे आयुष्य आहे, तुमचा प्रवास हा ग्रँटेड घेऊ नका. तू म्हणजे ह्याला मी प्रॅक्टिकली एखादी गोष्ट जर ऍड केली तर कसं आहे की आपल्या देवानी शरीर एवढं सुंदर बनवलं आहे ना की आपल्या शरीरात होणारा प्रत्येक बदल, चांगला किंवा वाईट, ह्या सगळ्या गोष्टींचं एक इंडिकेशन आपलं शरीर आपल्याला देत असतं. ते सिग्नल, ते इंडिकेशन कधी निग्लेक्ट नाही करायचं, नाही घ्यायचे, कधी दुर्लक्ष नाही करायचं त्यांच्याकडे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हलक्यात घेतलं तर महागात पडेलच, प्रश्नच नाही. आणि हे फार माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला सेकंड चान्स हा फार नशिबाने मिळतो. होय होय होय, सगळ्यांना नाही मिळत. सो त्याच्यासाठी आपल्याला मिळालंय त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. मला असं वाटतं की यू हॅव टू बी कॉन्शियस इन द थिंग्स. अशा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही कॉन्शियस असणं भयंकर गरजेचं आहे जिकडे खरं तर गरज नाही आहे, बट यू हॅव टू बी. सो कृपा करून प्रेक्षकांनो स्वतःला फार हलक्यात घेऊ नका, स्वतःच्या शरीराला हलक्यात घेऊ नका. चला, इडा पिडा टळो आणि असं हे करून त्या मिरच्या आम्ही काढून फेकून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळं आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं. बरं अभिज्ञा, आता तू काय काय करतेस? तू एका बाजूला इतकी सुंदर नेहमी अशी, मी तुला अशी साधी कधी पाहिलीच नाही, गाऊन घालून आली आहेस. कायम अप टू डेट कशी असतेस ग? तुला काय सेन्स आहे असा? म्हणजे आज तुझ्या बरोबर बसताना म्हणजे मी 10 वेळा असं झालं मला की अभिज्ञा म्हणजे काय, असं एक साधं असं कॉटन असं हे केलं तरी अभिज्ञा त्याला ग्लॅमर बनवते. मी तुला सांगू का? कारण ना मला हे मी खूप आधीपासनं मला असं वाटतं की मी ना इतरांसाठी नाही नटत, मला स्वतःच नटायला. आणि ते मी माझ्या आजीकडनं बघितलंय की ती कोणी बघत नाही तरी तिला नाही फरक पडत. तो ब्लाऊज आणि ती साडी मॅचिंगच पाहिजे, किंवा ते एक कानातले त्याच्यावर गेले ते आम्ही स्वतःसाठी करतो. सो मला असं वाटतं की ते एक आलं ना की मग आपण की समजा जर का मी बरी दिसत नसेल नाही तरी मला नाही फरक पडत. मेहुल, देतोस की नाही कॉम्प्लिमेंट? मी कॉम्प्लिमेंट पण देतो, मी तिला सजेशन्स पण खूप देतो. हो,
म्हणजे हा माझ्यापेक्षा आता महा आहे त्या तिच्या बाबतीत. ओव्हरऑल म्हणजे कुठेही तिचा कार्यक्रम असेल तर माझ्या अप्रुव्हलची मला वाटत नाही ती काही नाही. अभिज्ञा कॉलेजमध्ये आसपास मुली असण्याचा हा परिणाम झालेला आहे. प्रश्नच नाही. अरे तो भयंकर आहे ताई, तुला वाटतं म्हणजे मी जर का आपण नटमोगरी असेल ना तर हा ते नटमोगरा माझं आहे. असं आहे की प्रेझेंटेबल असावं, काही कुठेही जावं. आता मी काय कलाकार नाही, मला काय एवढं नटण्याची गरज नाही खरं तर. Fashion कारण sense ती आहे पण. कॅमेरा समोर असते, पण थोडं नीट नेटकं. असं नाही काही महागातलेच कपडे घातले की तुम्ही छान दिसाल असं काही नसतं. साध्या कपड्यात पण तुम्ही छान दिसू शकता. नाही, हो पण त्याच्यात ते आहे. हो. त्याच्यात एक आणि म्हणूनच तुमचा तेजाज्ञा हा ब्रँड सुद्धा एकदम जोरदार गाजला. येस. मला वाटतं अभिज्ञा इतके रंग तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलेले आहेत. इंद्रधनुष्याचे रंग असतात त्याच्यापेक्षाही काळा रंग जास्त. अधिक हो, हो, हो. तुमच्या, पण मला वाटतं काळ्या रंगातनंच अनेक रंग निर्माण होतात. प्रश्नच नाही. शाळेमध्ये फळ्यावर पांढऱ्या रंगानं लिहिल्यानंतर आपलं गमभन सुरू झालेलं आहे नाही का गं? प्रश्नच नाही, आणि प्रश्नच नाही. त्यामुळे आपल्याला काळा रंग आपण एक ती म्हणतात तीट लावल्यासारखं आपण लावूया. बरोबर. तर तुमचं आयुष्य आता छान होणार आहे. सगळं होऊन गेलेलं आहे आता. आणि पुन्हा फुली मारली होतीस ना ते आता परत सगळं तर मला खूप आनंद झाला. आणि इतकी सुंदर प्रेमाची गोष्ट जी इतक्या संमिश्र भावनांनी रंगांनी भरलेली आहे. आता मात्र सुंदर गुलाबी रंगच तुमच्या आयुष्याचा असू दे. प्रश्नच नाही. मेहुल, मला खूप आनंद झाला. तू आलास आणि इतका मनमोकळेपणाने बोललास आणि प्रॅक्टिकली या शब्दाचा अर्थ आम्हाला नव्याने कळला. मनपूर्वक शुभेच्छा. भरपूर तुम्हा दोघांनाही यश मिळू दे. Yes, थँक्यू thank सो you. मच. थँक्यू.